गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची ही दुसरी कथा, जन्म आणि बालपण. बोल्लोबा आंबिले अतिशय सदाचरणी होते. परंपरागत पंढरपूरची आषाढी कार्तिकी वारी करण्याचा नेम त्यांनी मोठ्या भक्तिभावाने जतन केला. बोल्लोबा आणि त्यांची पत्नी कनकाई यांनी प्रपंच विठ्ठलाला साक्ष ठेवून केला. गोरगरिबांना मदत करावी, तहानलेल्याला पाणी द्यावे, भुकेलेला घास द्यावा. परंपरागत वाण व्यवसाय आणि पंचक्रोशीची महाजनकी होती. अडल्या व्यक्तीला कर्जावर रक्कम द्यावी, 2-3% सालाचे व्याज घ्यावे, दबाडी फसवणूक नाही, हिशोब एकदम चोख. एखाद्या वेळी रक्कम द्यायला उशीर झाला तर त्या माणसाला समजून घ्यावे, लगेच त्या रकमेच्या व्याजावर व्याज लावू नये. देहू गावात इंद्रायणीच्या काठावर महाजनांचे दुकान, त्याला लागूनच मोठा वाडा आणि शेजारी आंबराईत विठ्ठल रखुमाईचे मंदिर होते. आंबिल्यांच्या या दुकानात ज्वारी, बाजरी, तांदूळ, गूळ, मीठ, मिरची, मसाल्याचे सामान, तूप, चुरमुरे, लाया असे सर्व काही होते. मालाचा दर्जा उत्तम असे आणि वजनात थोडे चढ मिळेल, पण कमी कधी निघायचे नाही. जवळच मोठा वाडा, वाड्यासमोरच्या चौकोनी आवारात मधोमध तुळशी वृंदावन. वृंदावनाच्या एका बाजूला गोठा आणि दुसऱ्या बाजूला औत, सरपण नेटके ठेवलेले. सभोवती आंबा, पेरू, सीताफळ अशी झाडं. मागल्या दारी एरंड, केळ, कर्दळ, जागोजागी फुलझाडं तर होतीच. सोपा, माझघर, स्वयंपाकघर, शेजघर, न्हाणीघर अशा सर्व व्यवस्थांनी युक्त वाडा. साधे खापऱ्यांचे छत असलेले विठ्ठल रखुमाईचे मंदिर. मातीच्या शेणाने सारवलेल्या भिंती, मधोमध चौथरा, त्यावर विठ्ठल रखुमाईच्या सुंदर गोमट्या मूर्ती. भिंतीला एका खुंटीवर 8-10 टाळ टांगून ठेवलेले. एका कोपऱ्यात आसनावर वीणा उभी आहे, शेजारी मृदंग. बोल्लोबा कनकाईला पांडुरंग कृपेने 3 पुत्र झाले. थोरला सावजी, त्याहून धाकटा तुकाराम आणि शेंडेफळ कान्होबा. तुकारामाचा जन्म फाल्गुन वद्य द्वितीया शके 1530 या दिवशी झाला. सावजी बालपणापासूनच धीर गंभीर, एकाकी राहणारा. तुका खेळकर, कान्हा तुकादा करत त्याच्या मागे मागे जाणारा अवखळ आणि खेळकर. घरातली जनावरं चरायला नेण्यासाठी एक सालकरी होता. एक दिवस आईला सांगून तुका त्याच्याबरोबर रानात गेला. इंद्रायणी नदी एका अंगाला भंडारा डोंगर, त्या डोंगराखाली सदुंबरे नावाचे गाव, वरल्या बाजूला प्रचंड आकाराचा भामगिरी आणि त्याच्या पलीकडे दूरवर पसरलेला नवलाखा डोंगर. नदीच्या तीरावर गुरे चरण्यासाठी मोठे थोरले रान. भूमीने हिरवेगार वस्त्र पांघरले आहे असे दृश्य. सभोवती मोठमोठे वृक्ष, छोटी छोटी झाडे, वेली आणि दृष्टी दूरवर न्यावी तसे निळे निळे अनंत आकाश. तुकाला माऊलीचा अभंग आठवला. निळे हे व्योम, निळे हे सप्रेम, निळेपणे सम आकारले. नीळवर्ण ब्रह्म, नीळवर्ण कर्म, नीळवर्ण आश्रम गुरु देखे. निळेपणे वर्तो, निळेपणे खातो, निळेपण पाहतो, निळेपणे. ज्ञानदेव आला नीलवर्ण शाळा, निळेपण गोवळा रातलिये. ईश्वराची अगाध लीला. किती प्रकारची झाडे, किती रंगांची फुले, श्वेत, पिवळी, निळी, गुलाबी, लाल. एखाद्या फुलावर काळे ठिपके तर एखाद्या फुलावर जांभळे ठिपके. तुकाला या दृश्याने तंद्रीच लागली. सालकरी शिंद्याने हाळी मारली आणि तुका भानावर आला. त्याच्याजवळ 2 पोरे उभी होती. त्यातला एक म्हणाला, मी संतू तेली जगनाडे आणि हा व्यंकू. तुका म्हणाला, मी तुकाराम बोल्लोबा आंबिले. व्यंकू म्हणाला, आम्ही ओळखतो तुला, तू महाजनाचा लेक ना, तुमच्या दुकानी येत असतो आबासंग. तुला पाहिलंही तिथं. विटीदांडू खेळायला येतो का? शिंदे काका, जाऊ का खेळायला? तुकाने विचारले. जा की, हाळी मारल्यावर ये म्हणजे झालं, सालकरी म्हणाला. पोरे धावली. कोचीच्या दगडाने गद खणली. आधी व्यंकूने विटी कोलली. संतूने आडव्या दांडूला नेम धरून विटी मारली, पण त्याचा नेम चुकला. व्यंकूला आनंद झाला. त्याने विटीच्या टोकावर दांडू मारून विटी उडवली आणि उंच टोला मारला. तुकाने मात्र विटी अलगद झेलली. व्यंकू बाद झाला. मग
संतूने विटी कोल्ली. आता तुकाने विटी आडव्या दांडूवर नेम धरून मारली. विटी त्या दांडूवर अचूक बसली. संतू बाद झाला. तुका, तू चांगला खेळतो रे. रोज खेळतो का तू? संतूने विचारले. आज पहिल्यानंच खेळतोय मी, तुका म्हणाला. आणि आता तुकाने विटी कोल्ली, दूरवर कोल्ली. संतूने नेम धरून आडव्या दांडूच्या दिशेने फेकली, पण ती त्या दांडूपर्यंत पोचलीच नाही. मग तुकाने विटीच्या टोकावर दांडू मारून जोरदार टोला मारला. ती विटी दूर दूर जाऊन पडली. तिघांनीही त्या विटीचा शोध घेतला. विटी सापडलीच नाही. संतू म्हणाला, तुका, अरे किती जोरात टोला हाणलास रे. तर व्यंकू म्हणाला, आजच मी छान तासून विटी केली होती आणि लगेच गमावली. संतूचा नाराजीचा सूर आणि व्यंकूचा निराश चेहरा. खेळ संपला. संध्याकाळी सालकरी आणि गुरांबरोबर तुका परत आला. घरातल्या सरपणातल्या लाकडांमधून चिंचोळी भरीव आणि घट्ट काठी काढली. कोयतीने विटीच्या आकाराचे 2 तुकडे केले. ते तुकडे दोन्ही बाजूंनी नीट तासून छान 2 विट्या तयार केल्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो गुरांबरोबर रानात गेला. संतू व्यंकूला साथ घातली. व्यंकूच्या हाती तुकाने 2 विट्या ठेवल्या. 2 नको, 1च दे. माझी 1च गमावली होती, व्यंकू म्हणाला. यावर तुका म्हणाला, 1 तुझी आणि 1 जास्तीची. तिनं खेळायचं. ती गमावली तरी चालेल. आता मी टोला हळू मारीन. संतू, व्यंकू, तुका तिघे मित्र झाले. कधीमधी कान्हाही येई. पुढे आणखी गुरे चरायला आणणारी समवयीन मुले त्यांच्या गट्टीत आली. मग काय विचारता, खेळाचा परमानंद. चेंडूफळी, विटीदांडू, हामामा, आट्यापाट्या, हुतुतू, लपंडाव असा एक एक खेळ रंगून जाई. कधीकधी एखादे यांच्यापेक्षा वयाने लहान पोर खेळात यायची मागणी करी. नाही, तू नको येऊ, तू अजून लहान आहेस, एक म्हणे. ते पोर हिरमोसले होई. तुका म्हणे, येऊ दे रे त्याला खेळायला. त्याच्यावर डाव आला तर त्याला डाव देता येणार नाही. दुसरा म्हणे, तुका म्हणे, त्याच्यावर डाव आला तर तो डाव मी देईन, ये रे तू खेळायला. तुकाची आपुलकी साऱ्या सवंगड्यांचे मन जिंकी. सारे सवंगडी तुकादा करत. झेला रे झेला वरचे वरी झेला, हातीचे गमावी तो पाठीसी खाय टोला. त्रिकोणांचा चेंडू होते झुगारे निराळा, वरी लिया मुखे मन लावी तेथे डोळा. आगळा होऊनी धरी वरचिया वरी, चपळ तो जिंके मंद ठके येर झारी. हाती सापडले उभे बैसो नेदी कोणी, सोरी मागे सोरी घेती ओणवे करुनी. डाई पडलिया सोसी दुःखाचे डोंगर, पाठीवरी भार भोवताही उभा फेर. तुका म्हणे सुख पाहे तयांचे आगळे, चिंके तो हरीसी कोणी एका तरी काळे. मित्र, खेळ, मौज मजा यात जी वर्षे गेली त्याचे वर्णन तुकोबा एका अभंगात करतात. बाळपणे ऐसी वरुषे गेली 12, खेळता या पोरा नाना मते. विटी दांडू चेंडू लगोऱ्या वाघोडी, चंपे पेंड घडी एकी बेकी. हमामा हुंबरी पकव्याच्या बारे, खेळे जंगी भोवरे चुंबाचुंबी. सेलडेरा आणि निसर भोवंडी, उचली बाळे धोंडी अंगबळे. तुका म्हणे ऐसे बाळपण गेले, मग तारुण्य आले गर्वमूळ. तुकोबांचे बाळपण निव्वळ खेळात मात्र गेले नाही. घरी देवसंस्कार होते. बोल्लोबा घरच्या देवांची पूजा करत असत. नंतर मंदिरातल्या विठ्ठल रखुमाईची पूजा. दुपारी नैवेद्य घरी कशाला कमी नव्हते. देवाला चारीठाव भोजन पक्वान्नाच्या ताटाचा नैवेद्य असे. संध्याकाळी सूर्य मावळला, अंधार पडला की रावळात दिवा लागावा. तुका कळता झाल्यावर हे काम त्याच्याकडे आले. संध्याकाळी आरती झाली की बोल्लोबा अभंग गात. त्यांचा गळा गोड होता. वीणाधारी, तालाला मृदंग वाजवणारा 7-8 टाळकरी जमत. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ यांचे अभंग बोल्लोबा गात असत. ऐकून ऐकून तुकोबांचे पाठांतर झाले. त्यांचे पाठांतर बघून बोल्लोबांना मोठे कौतुक वाटे. मग बोल्लोबा तुकाला पंचपदी सांगायला लावत. भक्तिभावाने चिंब अशी पंचपदी तुकाच्या मुखातून निघे, सगळे त्यात रंगून जात. तुकोबांनी पुस्ती गिरवली होती. गोल, वाटोळे असे त्यांचे सुंदर अक्षर होते. बालपणापासून मनाने प्रेमळ आणि उदार, कोणतेही काम मनापासून करण्याची वृत्ती. नदी, डोंगर, आभाळ, वृक्ष, वेली अशा निसर्गाची विलक्षण ओढ आणि पशुपक्ष्यांविषयी करुणा.
संतांचे अनेक अभंग तुकोबांनी आपल्या अक्षरात लिहून काढले होते. लिहिता लिहिता, ऐकता ऐकता, गाता गाता त्याचे पाठांतर होऊन जायचे. पांडुरंगाच्या मूर्तीकडे पाहून तुकाची ब्रह्मानंदी डाळी लागत असे. माध्यान्नीची वेळ. तुकोबा घरात होते. कान्होबा धावत धावत आला. तुकादा, गंमत बघ. त्यानं ओल्या पाण्यानं थपथपलेल्या उपरण्यातून आणलेल्या चिंगळ्या दाखवल्या. त्या तडफडत होत्या. हे काय आणलंस? हे पाप आहे. आपल्या घरात हे चालत नाही. पण हा उद्योग तू केलासच का? तुकाने विचारले. मी नाही केला. नदीजवळ 4-5 पोरं कालवणासाठी चिंगळ्या पकडत होती. मी बघत उभा होतो. त्यांनी मला दिल्या. मी त्यांना नको म्हणालो तरी त्यांनी तुझा वाटा घे म्हणून दिल्याच. कान्हा म्हणाला, त्यांनी दिल्या आणि तू घेतल्या? कोणी ईख दिलं तर घेणार का? अरे, हे जिवंत प्राणी, यांच्या हत्येचं पातक लागतं. ही सुद्धा देवाची लेकरच रे. जा, त्या पोरांना या चिंगळ्या परत देऊन ये. जा, लवकर जा, तुका म्हणाला. पण ती पोरं वाट करून त्या लगोलग घरी गेली. मग काय करू? कान्हानं विचारलं. पाण्यात सोडून ये. त्यांचा जीव वाचेल एखादी वेळी, तुका म्हणाला. आणि लवकर ये. मघा आई तुला हाक मारत होती. कान्हा धावत इंद्रायणीजवळ आला. उपरण्यातल्या मासोळ्या पाण्यात सोडल्या. मासोळ्या सळसळ पाण्यात पोहू लागल्या. कान्हाला आनंद झाला. धावत घरी आला. तुकादा, तुकादा. मासोळ्या पाण्यात टाकल्यावर सळसळ पोहत गुप्त झाल्या. मोठ्या आनंदात तो म्हणाला. त्याच्या डोक्यावर हळूवार टपली मारत तुका म्हणाला, आज तू मोठं पुण्य केलं कान्हा. 4 मासोळ्यांचा जीव वाचवलास. एवढ्यात कनकाईची हाक आली. चला पोरांनो, जेवून घ्या. सावजी, तुका, कान्हा तिथं हातपाय धुवून जेवायला बसले. कनकाई आणि वहिनी म्हणजे सावजीची पत्नी दोघीजणी वाढत होत्या. त्यांची जेवणं होईपर्यंत बोल्लोबा आले. आलात? बरं झालं. तुमचंही पान घेते, कनकाई म्हणाली. सावजीला बोल्लोबा म्हणाले, सावजी, आषाढी वारी 8 दिवसांवर आली. यावेळी माझ्या संगे तू चल. सोबत 8-10 वारकरी असतात. माझ्यानंतर ही कुळ परंपरा तुलाच चालवायची आहे. सावजीचे 1 नाही 2 नाही. सावजी, तुझ्याशी बोलतोय मी, बोल्लोबा म्हणाले. मला जमायचं नाही, सावजी म्हणाला. मला या कुळ परंपरेत धरू नका. सावजी हात धुवायला उठला. कनकाई आणि बोल्लोबा एकमेकांकडे बघत राहिले. लहानपणापासून सावजी हा असा, अगदी अलिप्त आणि अबोल. थोरला मुलगा हा. याने घराची, व्यवसायाची, धर्माची परंपरा चालवावी ही आपली इच्छा. पण हा तटस्थच. प्रपंचाची गोडी लागावी म्हणून याचे लग्न लावून दिले. तरीही हा असाच. पत्नीकडेही लक्ष नाही. काय करावे याला? बाबा, मी येऊ वारीला? तुकाने विचारले. नको, तू अजून लहान आहेस. इतका लांबचा पल्ला तुला चालवणार नाही, बोल्लोबा म्हणाले. बाबा, मला चालवेल. आपल्या देवळातला पांडुरंग बघूनच किती गोड वाटतं. मग त्या पंढरीचा पांडुरंग किती गोड असेल. बाबा, मी येतो तुमच्या संग, तुका म्हणाला. बोल्लोबा त्याच्याकडे कौतुकाने बघत राहिले. धन्यवाद.